साहेब, मला दुधाचा डब्बा द्या. मी मोठी झाल्यावर पैसे परत करीन. एक करोडपती माणूस नुकताच सुपर मार्केटमध्ये पोहोचला होता तेव्हा कुणाच्या तरी आवाजाने तो दचकला. जेव्हा तो मागे वळला तेव्हा त्याने पाहिले की एक लहान मुलगी आपल्या भावाला मांडीवर घेऊन बसली होती. दिल्लीच्या एका उष्ण दुपारी सुपर मार्केटच्या पार्किंग लॉटमध्ये ती चिमुकली. एक थरथरता आवाज घुमला. 9 वर्षांची आलिया आपल्या फाटलेल्या कपड्यांमध्ये स्वतःला सावरत उभी होती आणि तिने जुन्या कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या आपल्या नवजात भावाला मोहितला कवेत घेतले होते. तू आत्ता जे म्हणाली ते कृपया मला पुन्हा सांग, लक्षाधीश राजीव गंभीरपणे म्हणाला. आलिया थरथरत म्हणाली, माझ्या भावाला दूध पाहिजे आहे साहेब. तो काल रात्रीपासून भुकेला आहे. त्याच क्षणी राजीवने पहिल्यांदाच कोणाच्या तरी डोळ्यात असा विश्वास पाहिला जो तो विकत घेऊ शकत होता. त्याचे शब्द ऐकून जणू काही पार्किंग लॉट गोठून गेला. तो लक्षाधीश काय करेल हे पाहण्यासाठी गर्दी उत्सुक होती. अनेकांना वाटले की तो इतर श्रीमंतांप्रमाणे नकार देईल, पण राजीव जवळ झुकला, मोहितकडे पाहिले आणि मग तो आलियाला म्हणाला, जर तू खरं सांगत असशील तर आज फक्त दूधच नाही, तुला हवं असलेलं सगळं काही मी आणून देईन. काही लोकांनी व्हिडिओ काढायला सुरुवात केली. जणू काही मोठं नाट्य घडणार होतं. हा माणूस कोण आहे याची आलियाला काहीच कल्पना नव्हती. ती त्याला फक्त आपला भाऊ म्हणूनच ओळखत होती. मला त्या मुलीचा भुकेला चेहरा आठवला. राजीवने हाताने इशारा केला, माझ्याबरोबर ये. एवढे महागडे कपडे घातलेला माणूस का मदत करेल असा विचार करत आलिया संकोचात पुढे सरकली. ते दुकानात शिरताच राजीवने एक टोपली उचलली आणि तो म्हणाला, तुला कोणतं दूध हवंय ते दाखव. आलिया सर्वात लहान शेल्फकडे धावली, जिथे सर्वात लहान आणि सर्वात स्वस्त पॅक ठेवला होता. फक्त हेच का? हो साहेब, हेच स्वस्त आहे. तिचे शब्द जणू राजीवच्या काळजाला भिडले. पण जेव्हा तिने विचारलं, घरात अजून कोणी आहे का, तेव्हा खरा धक्का बसला. आलिया हळू आवाजात म्हणाली, घरात कोण आहे हे मला माहीत नाही. 3 दिवसांपासून कोणीच परत आलेलं नाही. राजीवचे हात गोठून गेले. तुला काय म्हणायचं आहे? आईला कामावर जावं लागलं आणि मग ती परत आलीच नाही. मी आणि मोहित नुसतेच वाट बघत होतो. तेवढ्यात दूध संपलं. राजीवने तिच्या डोळ्यात पाहिले. ती मुलगी खोटं बोलूच शकत नव्हती. आणि मग पहिल्यांदाच राजीवला वाटले, खरी भूक कोणाला लागली होती, त्या मुलीला की या शहराला. तुमची माणुसकी गेली आहे का? राजीवने टोपलीत दूध, काही खाद्यपदार्थ आणि बाळाचे अन्न ठेवले. आलिया लाजत म्हणाली, साहेब, कृपया एवढं घेऊ नका. मी तुमचे पैसे परत कसे करणार? राजीव म्हणाला, काही कर्ज कधीच फेडता येत नाहीत, बस त्यांची आठवण ठेवली जाते. आलिया पहिल्यांदाच हसली, एक निरागस संकोची हास्य. पण पुढच्याच क्षणी ते नाहीसे होणार होते, अशा एका कारणामुळे ज्याने राजीवलाही चकित केले. ते बिलिंग काउंटरकडे चालत असताना आलिया तिची पावले अडकली आणि ती जमिनीवर पडली. मोहित तिच्या मांडीवर थरथरत होता. राजीव घाबरून खाली वाकला. तुला काय झालं? काही नाही साहेब, मला फक्त थोडी चक्कर येत होती. मी 2 दिवसांपासून नीट जेवले नाही. हे ऐकून राजीवच्या काळजावर ओझे आले. राजीवने मोहितला उचलले. त्याने पहिल्यांदाच एखाद्या मुलाला उचलले होते, पण आता त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता, ही मुले इथे आली तरी कशी? बिल दिल्यानंतर तिघेही बाहेर आले. मग राजीवने विचारले, तुम्ही कुठे राहता? साहेब, शेजारच्या रस्त्यावर एक जुनी झोपडपट्टी होती, पण 2 दिवसांपूर्वी ती पाडली, म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला राहतो. राजीव थक्क झाला. तुम्ही कोणाकडे मदत मागितली नाही? आई म्हणायची, कोणाकडेही भीक मागू नकोस, म्हणून मी फक्त दूध मागितलं होतं. या उत्तराने राजीव खूप अस्वस्थ झाला. आता तो केवळ मदत करणारा माणूस नव्हता, त्याला त्या मुलांची अवस्था समजून घ्यायची होती. राजीवने गाडी वळवली आणि त्याच रस्त्याकडे नेली.
जिथे तुटलेल्या झोपड्यांचे, तुटलेल्या फर्निचरचे ढिगारे होते, विखुरलेल्या वस्तू, तुम्ही इथे राहायचे? हो साहेब. इमारती बांधणारे हात कधी कधी न कळतपणे लोकांची घरे उद्ध्वस्त करतात, हे राजीवला पहिल्यांदाच जाणवले. पण या कथेत आणखी एक वळणाची वाट पाहत होते. राजीवने खोलवर विचार केला. त्याने एक श्वास घेतला आणि म्हणाला, तुम्ही दोघे माझ्यासोबत या. आलिया घाबरली. कुठे साहेब? घाबरू नकोस. तुला फक्त माझ्या ऑफिसपर्यंत थोडं चालायचं आहे. मग मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईन जिथे तू सुरक्षित राहू शकशील. आलियाने होकारार्थी मान हलवली. तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण पुढच्या पावलामुळे तिचं आयुष्य कसं बदलेल याची राजीवला स्वतःला काहीच कल्पना नव्हती. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सगळेच आश्चर्यचकित झाले. बॉस मुलांसोबत? राजीवने सूचना दिली. कोणीही व्हिडिओ काढायचा नाही. स्टाफने मुलांसाठी जेवण आणले. आलियाने जेवण केले. त्याने तिच्याकडे अशा नजरेने पाहिले जणू त्याला विश्वासच बसत नव्हता की आज तिचे पोट भरणार आहे. जेव्हा तिने पहिला घास घेतला तेव्हा तिचे डोळे पाण्याने भरले. पण खरे वादळ तर अजून यायचे होते. मुलांच्या आईबद्दलची बातमी लवकरच येणार होती. राजीवला एक फोन आला. रस्त्यावरच्या एका म्हाताऱ्या माणसाने सांगितले, बाळा, काही लोक म्हणत आहेत की मुलांची आई जवळच्याच हॉस्पिटलमध्ये आहे. ती अशक्तपणामुळे पडली असावी. हे ऐकून आलिया उठून उभी राहिली. साहेब, चला आत्ताच. राजीवने जराही वेळ न घालवता गाडी पुढे नेली. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याला जे आढळले ते अधिकच आशादायक होते. तिथे भीती आणि दहशतीचे मिश्रण होते. तिथे एक स्त्री होती, वेदनेने अशक्त झालेली पण जिवंत. आई? आलिया तिच्याकडे धावत गेली. त्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रू दाटले. मी काम शोधायला गेले होते, पण मी आजारी पडले. राजीव डॉक्टरशी हळू आवाजात बोलला. काही औषधं लागतील. थोडी काळजीसुद्धा घ्यावी लागेल. डॉक्टर म्हणाले. राजीवचा पुढचा निर्णय हा कथेतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. राजीव त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही आराम करू शकता. मुलांची काळजी करू नका. सध्या ते माझ्यासोबत सुरक्षित राहतील. त्या स्त्रीच्या डोळ्यात कृतज्ञता होती, पण भीतीही होती. साहेब, मी हे कर्ज कसे फेडणार? राजीवने तेच उत्तर परत दिले. काही कर्ज फेडता येत नाही. पण आलियाच्या मनात दुसराच प्रश्न होता आणि तिने तो विचारला, साहेब, तुम्ही आम्हाला सोडून जाणार का? राजीव क्षणभर शांत राहिला. नाही आलिया, तू आता एकटी नाहीस. पहिल्यांदाच त्याच्या आवाजात एक पितृत्वाचा विश्वास होता. पण अजून एक टप्पा बाकी होता. मुलांसाठी राहण्याकरिता एक सुरक्षित जागा. राजीवने त्यांना एका सुरक्षित तात्पुरत्या घरात नेले. स्वच्छ खोल्या, जेवण आणि बरंच काही. आलियाने मोहितला हळू आवाजात म्हणाली, आता आपल्याला भीती वाटणार नाही. राजीवने त्यांच्याकडे पाहिले आणि विचार केला. एकेकाळी त्याला वाटायचे की यश इमारतींमध्ये मिळते. आज त्याला समजलं, यश हे माणुसकीमध्ये आहे. आणि त्याच दरम्यान त्याच्या हृदयात एक मोठा आणि निर्णायक विचार आकार घेऊ लागला. दुसऱ्या दिवशी राजीव हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तुम्ही ठीक आहात का? ती बाई म्हणाली. हो साहेब, पण तुमची मुलं सुरक्षित आहेत आणि जर तुमची इच्छा असेल तर मला त्यांच्या भविष्याची जबाबदारी घ्यायची आहे. शिक्षण, घर, उपचार, सगळं काही. त्या बाईच्या डोळ्यात पाणी आले. कथा आता तिच्या भावनिक परमोच्च बिंदूवर पोहोचत होती, जिथे मुले एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार होती. ती बाई सावरू लागली. आलिया आणि मोहित पहिल्यांदाच शांत झोपले आणि त्याने पहिलं सुरक्षित जेवण केलं. राजीव त्यांना रोज भेटायला येऊ लागला आणि एक विलक्षण आपुलकीची भावना निर्माण होऊ लागली. ज्या मुलांची जबाबदारी घ्यायला त्याने एकेकाळी नकार दिला होता, त्यांना तो आता आपल्या हृदयात स्थान देत होता. आणि मग तो क्षण होता ज्याने त्याच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकली. काही आठवड्यानंतर ती स्त्री म्हणाली, साहेब, मला अशक्तपणा आला आहे. तुम्ही मुलांच्या भविष्याची काळजी घेतली तरच मी शांतीपणे जगू शकेन. राजीवने होकारार्थी मान हलवली. त्याचं भविष्य ही माझी जबाबदारी आहे. आलियाने त्याचा हात धरून म्हटले, सर, जेव्हा मी मोठी होईन
तेव्हा मी तुमचे हे ऋण नक्कीच फेडेन. राजीव हसला. फक्त हे ऋण फेड, कधीतरी दुसऱ्या कोणाला तरी मदत करून. त्या दिवशी आलिया, मोहित आणि तिच्या आईने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. गरिबी आणि कष्टांनी भरलेला, पण आता त्यात एकटेपणा नव्हता. पुढच्या काही दिवसात आलियाचे आयुष्य हळूहळू बदलू लागले. सकाळी ती उठायची, मोहितला खाऊ घालायची आणि मग थोडा वेळ अभ्यास करायची. राजीवने तिला अमेरिकेतील एका लहान शैक्षणिक केंद्रात दाखल करण्यात आले होते, जिथे मुले शिकत आणि खेळत असत. पहिल्या दिवशी आलिया खूप घाबरली होती. तिला वाटले की मुले तिची चेष्टा करतील. पण जेव्हा सर्वांनी हाय म्हणून तिचे आपुलकीने स्वागत केले, तेव्हा तिला जाणवले की कदाचित जग तिला वाटत होते तितके कठीण नव्हते. राजीव दररोज संध्याकाळी भेटायला यायचा, पण मुलांना अधिक मोकळीक मिळावी म्हणून तो अंतर राखून असायचा. तो पाहत होता की आलिया हळूहळू आपले बालपण अनुभवू लागली होती, जे तिला इतक्या वर्षांपासून मिळाले नव्हते. पण त्या शांत संध्याकाळी आलियाला एक प्रश्न सतावत होता. माझी आई पुन्हा पूर्वीसारखी होईल का? रुग्णालयातील उपचारानंतर आलियाची आई हळूहळू बरी होत होती. राजीव तिला रोज जेवण, औषधे आणि डॉक्टरांचे अहवाल देत होता. त्या दिवशी तिची आई आलियाला म्हणाली, बाळा, मी तुला खूप त्रास दिला. आलियाने तिचा हात धरून म्हटले, नाही आई, आम्ही आता सगळे ठीक आहोत. पण खरे तर तिच्या आईची प्रकृती अजूनही काम करण्यासारखी नव्हती. दरम्यान आलियाच्या शाळेत एक असा प्रकल्प दिला होता. सर्व मुले उत्साही होती, पण आलियाला स्वप्न पाहण्याचा अनुभव नव्हता. शिक्षिकेने विचारले, आलिया, तुला काय बनायचं आहे? आलिया गप्प झाली. मग ती हळूच म्हणाली, मी मी मोठी झाल्यावर त्या दिवशी पार्किंग लॉटमध्ये माझ्या बॉसने माझ्यासाठी जे केलं होतं तेच मी करेन. शिक्षिकेला तिचा मुद्दा समजला होता. जसं तिने स्वतःचं आयुष्य बदललं होतं, तसंच तिलाही कोणाचं तरी आयुष्य बदलायचं होतं. आणि आता कथेला शेवटचं वळण येणार होतं, जिथे स्वप्न, धैर्य आणि माणुसकी एकाच ठिकाणी आढळते. तिथे जेव्हा राजीव संध्याकाळी घरी आला, तेव्हा आलिया म्हणाली, सर, मी ठरवले की मोठी झाल्यावर मी इतरांना मदत करेन, अगदी तुमच्यासारखीच. राजीवने विचारलं, का? आलिया हसली. तेच निरागस, विश्वासू हास्य. कारण तुम्ही म्हणालात की काही कर्जे परतफेड करण्यायोग्य नसतात, पण त्यांची मुदतवाढ मिळू शकते. राजीव क्षणभर शांत राहिला आणि म्हणाला, ठीक आहे आलिया, एक दिवस तूच कोणाचे तरी आयुष्य बदलशील. त्या रात्री आलिया, मोहित आणि त्यांची आई शांत झोपी गेले, एका नव्या भविष्याकडे, जिथे भीती कमी, आशा अधिक आणि माणुसकीला सर्वोच्च स्थान असेल. काही काळ पुढे सरकला. पार्किंग लॉटमध्ये दूध मागणारी ती लहान मुलगी आलिया आता राहिली नव्हती. राजीवने तिच्या शिक्षणाची, राहण्याची सोय आणि कुटुंबाची काळजी घेतली आणि चांगल्या वातावरणासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. मोहितसुद्धा शाळेत जाऊ लागला आणि त्यांची आई हळूहळू पूर्णपणे बरी झाली. आलिया एक हुशार विद्यार्थिनी ठरली आणि तिने आता पदवी मिळवली होती. आणि त्याच क्षणी तिने ठरवले, ती शिक्षण पूर्ण झाल्यावर केवळ नोकरी करणार नाही, ती त्या मुलांसाठी लढेल ज्यांच्याकडे जग अनेकदा दुर्लक्ष करते. आणि त्या लढ्यासाठी तिला फक्त एकच मार्ग दिसतो, IAS. IASची तयारी सोपी नव्हती. पहाटे 5 वाजता उठून अभ्यास करणे, दिवसभर क्लास करणे आणि रात्री जमेल तितके लिहिणे, या सगळ्यात आलिया कधीच तक्रार करत नसे. राजीव रोज विचारायचा, दमली आहेस का? आलिया हसून म्हणायची, स्वप्ने थकव्यापेक्षा मोठी असतात सर. तिची आई तिच्या संपूर्ण आयुष्याची काळजी घ्यायची, तिला पाठिंबा द्यायची आणि मोहितची काळजीही घेईल, जेणेकरून तो त्याच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकेल. आता आलिया ही दिल्लीतील सर्वात शिस्तप्रिय
आणि खंबीर विद्यार्थ्यांपैकी एक मानली जाते आणि तिने दोन्ही UPS परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत, पण खरी परीक्षा अजून बाकी आहे. उरलेले काम होते UPSCची मुलाखत मंडळावरील अधिकारी गंभीर होते. एका अधिकाऱ्याने विचारले, आलिया, तुला IAS अधिकारी का व्हायचं आहे? आलियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, कारण मी गरिबी एक समस्या म्हणून नाही, तर एक वेदना म्हणून अनुभवली आहे. मला IAS अधिकारी व्हायचं आहे, जेणेकरून कोणत्याही मुलाला भुकेमुळे दुधासाठी भीक मागावी लागणार नाही. खोलीत क्षणभर शांतता पसरली. मग एक अधिकारी हसून म्हणाला, उत्तम उत्तर. पण तिला हे माहीत नव्हतं की काही आठवड्यानंतर तिचं नाव त्या यादीत असेल. हे आयुष्य बदलून टाकणारे यश असले पाहिजे. निकालाच्या दिवशी आलिया थरथर कापत तिच्या कॉम्प्युटरसमोर बसली होती. तिची आई आणि मोहित तिच्या मागे उभे होते. राजीवही आला होता. तो त्याच्या सर्वात मोठ्या व्यवहारांच्या वेळीही कधी नव्हे इतका अस्वस्थ होता. आलियाने तिचा रोल नंबर तपासला. स्क्रीन लोड झाली आणि मग तिचं नाव झळकलं. ती किंचाळली नाही, फक्त तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या आईने तिला मिठी मारली. राजीव म्हणाला, आज तू फक्त स्वतःवरच नाही, तर या शहरावरही विजय मिळवला आहेस. पण IAS अधिकारी बनणं हे ध्येय नव्हतं. आता खरा प्रवास आता सुरू होणार होता. आलियाची पहिली पोस्टिंग अशा जिल्ह्यात झाली जिथे मुलांच्या शिक्षणाची आणि पोषणाची समस्या गंभीर होती. लोक तिला एक कडक आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखत होते, पण तिची खरी ओळख तिच्या एक संवेदनशील व्यक्ती. त्या प्रत्येक शाळेला भेट द्यायच्या, मुलांशी बोलायच्या, प्रत्येक अंगणवाडीची पाहणी करायच्या आणि प्रत्येक स्त्रीला विचारायच्या की त्यांना मदत मिळत आहे का. लोकांच्या लक्षात आले की या अधिकारी फाईल्समध्ये नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर उपाय शोधतात. आणि मग एके दिवशी ज्या दृश्याने तिच्या आयुष्याला पूर्णत्व दिले होते, तेच दृश्य तिने पुन्हा पाहिले. आपली पाहणी करून परत येत असताना तिला रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगी दिसली. भुकेली, घाबरलेली, आपल्या लहान भावाला घट्ट धरून. अगदी तशीच ती स्वतः अनेक वर्षांपूर्वी होती. आलियाने गाडी थांबवली. ती बाहेर आली. ते बाळ घाबरून म्हणाले, बाई, मी भीक मागत नाहीये, मला फक्त दूध हवंय. हे ऐकून आलियाच्या डोळ्यात पाणी आले. ती खाली वाकली. तिने बाळाचा हात धरला आणि म्हणाली, मला माहीत आहे तुला कसं वाटतंय, माझ्यासोबत ये. तिने लगेच बाळाला मदत केली. तिला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळाल्या. त्या लहान मुलीच्या बोलण्याने आलियाचं मन पिघळलं. ती हळूच म्हणाली, बाई, मी मोठी झाल्यावर तुमचे पैसे परत करेन. आलियाला हसू आवरता आले नाही. तेच वाक्य, तोच निरागसपणा, तीच वेदना. ती म्हणाली, नाही बाळा, तू मोठी झाल्यावर दुसऱ्याला मदत कर. परतफेड करण्याचा हाच एक मार्ग आहे. हे बोलताना तिचा आवाज जड झाला. तिला तो दिवस आठवला, ते पार्किंग लॉट आणि ती एक व्यक्ती जी थांबून त्यांचं आयुष्य बदलून गेली होती. आता कथेचा शेवटचा टप्पा होता. काही महिन्यानंतर त्याच जिल्ह्यातील एका शाळेत एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. IAS अधिकारी आलिया प्रमुख पाहुण्या होत्या. मुलांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, तुमच्या सर्वांमध्ये मला माझे बालपण दिसते. कोणाचा तरी जन्म हे सोपे नाही, पण प्रत्येकाची स्वप्ने समान असतात. आणि लक्षात ठेवा, जर कोणाला कधी दुधाच्या कार्टनची गरज लागली तर त्यांना एकटे असल्याची जाणीव होऊ देऊ नका. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मोहित, त्याची आई आणि राजीव पहिल्या रांगेत अभिमानाने बसले होते. आणि त्या क्षणी आलियाला जाणवले की तिची कहाणी केवळ तिचीच नव्हती, ती त्या प्रत्येकाची होती जी थोड्याशा मदतीने कोणाचेही संपूर्ण भविष्य बदलू शकते. कहाणी इथेच संपते, पण मानवतेचा प्रवास आता आलियासोबत पुढे चालू राहतो. आणि हा आहे त्या दुधाच्या पिशवीचा अंतिम प्रवास. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची
आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.